आनंदाम्बुजन्मणे सविलास महामोहरासैककरुणे कुंडलीकवचाय पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। गुरु तुकाराम महाराज सब संतांना की जय। पटालाच नव्हतं कोण सांगते मगर ते सांग शेवटचा श्लोक आहे हां जीवन मुक्ते पराकाष्ठा जीवद्वैतवर्जना लभ्यते सावतो त्रेद असो जीवनमुक्ते हे पराकाष्ठा हा. ही जीवनमुक्तीची परमसीमा हां जीवद्वैत विवर्जनात लभ्यते जीवकृत प्रपंचाचा त्याग केल्याने प्राप्त होते। याप्रमाणे सर्व द्वैताचे विवेचन करून आता त्याचा उपसंहार करतात। आपलं जे प्रकरण चाललं होतं चौथं प्रकरण होतं ते द्वैत विवेक असं होतं। हां झालं आता हे बी झालेलं आहे नाही पहिला श्लोक झालेला आहे त्यातला। हा पहिला श्लोक ते सांगा पहिला सुरू झाला हा हे होऊन पहिला श्लोक झालाय। ते चौथं प्रकरण संपलं होतं। चला ठीक आहे चौथं प्रकरण आपलं द्वैत विवेक हा संपलेला होता आणि पाचवं महावाक्य विवेक हे सुरू होत आहे। महावाक्य 4 आहेत पैकी पहिलं महावाक्य जे ऐतरेय उपनिषदामधून येतं कोणतं प्रज्ञानम ब्रह्मा। तर त्या वाक्याविषयीचा विचार आता प्रथम सांगणार आहे। सांग ब्रह्मात्मिक ज्ञान हेच मुमुक्षुला मुक्ती मिळण्याचे एक साधन आहे आणि ते सिद्ध होण्याकरता ऋग्वेदादी जे 4 महावाक्य आहेत ते त्यातील महावाक्याचा अर्थक्रमाने सांगणार आहेत ते आपणास। 4 महावाक्य आहेत। पहिलं आत्ता येतंय ते ऐतरे याच्यातमधलं प्रज्ञानाम या शब्दाचा अर्थ सांगतात। जे ज्ञानकांडाचे भाग आहेत ते ज्याच्यामध्ये आले ते उपनिषद आहे आणि तशी उपनिषद 110 108 उपनिषद सांगितली जातात। पैकी अजूनही त्यातले 10 मुख्य उपनिषद सांगितलेली। तर असे इतर उपनिषद सुद्धा काही आहेत पण ज्याच्या ज्ञानकांडाचा विषय येतोय मुख्यतः उपनिषद 10 आहेत। दशोपनिषद असं म्हटलं जातं। दशोपनिषद ब्रह्मसूत्र आणि भगवद्गीता याला प्रस्थानत्रयी म्हटलं जातं। त्या दशोपनिषदामध्ये ऐतरेय उपनिषद येतं आणि त्या ऐतरेय उपनिषदातलं महावाक्य जर कोणतं आलेलं असेल तर ते प्रज्ञानम ब्रह्म हे वाक्य येतं। सांगा एनैक्षते शृणोतीदं जिघ्रति व्याकरोति च स्वादस्वादु विजानाति तत्प्रज्ञानमुदीरितम्। येन इक्षते म्हणजे प्राणी ज्याच्या योगाने पाहतो, येन शृणोती ज्याच्या योगाने ऐकतो, येन जिघ्रती ज्याच्या योगाने वास घेतो, येन व्याकरोती ज्याच्या योगाने बोलतो, येन स्वादु विजानाती आणि ज्याच्या योगाने स्वाद आस्वाद जाणतो तत्प्रज्ञानम ते प्रज्ञान आहे असं सांगितलं। आता ते प्रज्ञान म्हणजे जे चैतन्य आहे त्या चैतन्याचा विषय प्रतिपादन केला। पण ते चैतन्य कसं ओळखायचं तर उपाध्या घेतल्या। कोणत्या उपाध्या घेतल्या? इंद्रियांच्या उपाध्या घेतल्या। म्हणजे पंचज्ञानेंद्रियाच्या त्या उपाध्या घेतल्या। त्या उपाध्या इंद्रिय ज्या आहेत ती सुद्धा स्वभावता जड आहे कारण ती पंचमहाभूतांपासून तयार आहे। जसं आकाशापासून श्रोत्रेंद्रिय बनलं बरोबर आहे बरोबर हां तेजापासून चक्षुरेंद्रिय पृथ्वीपासून जलापासून वायूपासून तर ही जी इंद्रियांच्या उत्पत्त्या झालेल्या त्या भूतांच्या 7व्या अंशापासून झाल्या आणि त्या 7व्या अंशापासून तयार झालेली ही भूत स्वभावताच जड आहेत। जरी त्यांना त्याच्यातले गुणधर्म जाणता येण्यासारखे म्हणजे जर वायूतला 7वा अंश काढला तर स्पर्शाचं ज्ञान होतं। मग ते त्वगेंद्रिय पाहिजे तिथं मध्ये इंद्रिय ते इंद्रियच कोणापासून बनलं? वायूच्या भूतापासून बनलं। किंवा पृथ्वीचा गंध हा गुण आहे आणि गंधाला जाणण्यासाठी पृथ्वीतला 7वा अंश त्यापासून तयार झालेलं जे इंद्रिय तेच ते फक्त गंधाला जाणतं। पण ते गंधाला जाणतं असं जरी म्हटलं तरी जाणणं हे ज्ञान आहे आणि
पृथ्वी आदी भूत जी आहेत ती ज्ञानशून्य आहेत. कशाला? मग ती ज्ञानशून्य भूत ज्ञानाला कसे काय जाणतील? आता आकाशाचा गुण आहे शब्द. आकाशापासून इंद्रिय कोणतं बनलं? श्रोत्रेंद्रिय. श्रोत्रेंद्रिय जरी समजा शुद्ध अंशापासून बनलं तरी शब्दाला कसं काय जाणेल? तर ते चैतन्य जाणतं. त्या चैतन्यालाच प्रज्ञान असा शब्द प्रयोग आलेला आहे. त्यालाच काय म्हणतात? प्रज्ञान. मग ते जे प्रज्ञान आहे तेच ब्रह्म आहे. तेच ब्रह्म आहे. म्हणून त्याचा परिचय करून देताना असं म्हटलेलं आहे. सांगा. नेत्रद्वारा बाहेर निघणाऱ्या अंतःकरण वृत्तीद्वारा चैतन्यानेच हे सर्व रूपवान पदार्थ पाहतो. चैतन्य जर नसेल तर प्राण्याला म्हणजे मनुष्याला धरा, सगळ्या जीवांना धरा, तर हे व्यवहार करता येणार नाही. तसेच स्रोत्रद्वारा बाहेर पडणाऱ्या अंतःकरण वृत्तीतील चैतन्य भासाने सर्व शब्द ऐकतो. बरोबर. त्याचप्रमाणे सगळ्या इंद्रियांचं असंच लावून घ्यायचं. तसंच पुढे. आणि हे सर्वची इंद्रिय व अंतःकरण यांच्या त्या त्या शक्तीवरून ज्ञान होणारे साक्षी चैतन्य तेच प्रज्ञान होय. त्यालाच प्रज्ञान असं म्हणतात. जे साक्षी चैतन्य तेच प्रज्ञान. म्हणजे आता कारण असं आहे त्याचा पत्ता शोधायचा आहे ना. तरी का सांगितलं? चैतन्य तर सर्व व्यापक आहे. त्याला साक्षी चैतन्य नाही म्हणत, नुसतंच चैतन्य सर्वत्र व्यापक आहे. मग ते तुमच्यात आणि माझ्यात असलेलं चैतन्य एक भिन्न नाही, तर एकच चैतन्य. त्या चैतन्यच मी आहे. पण मग ते चैतन्याचा परिचय मला माझा कसा होईल? मग तू जे पाहतोस ना, पाहतोस ते इंद्रियाने पाहतो. आणि त्या त्या इंद्रियाचे विषय स्पेशल आहे. त्याचा चक्षुरेंद्रियाचा विषय कोणता आहे? रूप. रूपा चक्षुरेंद्रियच रूपाचं असाधारण कारण. म्हणजे त्यानेच ते दिसतं. दुसरं इंद्रिय शेजारी जरी 4 बोटावर असले, आपण म्हणतो काय थोडेफार मदत नको करायला. श्रोत्रेंद्रिय आणि चक्षुरेंद्रियाला मदत करायला पाहिजे का नाही? शेजारी पण तरी सुद्धा ते काय काम करत नाही. ते काय म्हणतात तेव्हा तुझा माझा काही संबंध नाही. मी शब्दाला जाणतो. एखादा माणूस बहिरा झाला तर तो कायमचा बहिरा. डोळ्याने काही शब्द ऐकता येत नाही. किंवा आंधळा झाला तर कानाने काय रूप दिसत नाही. म्हणजे त्याचं ते इंद्रिय तिथं निकामी बनत आहे. त्यातली गोलक निकामी बनतात बरं का. इंद्रिय निकामी नाही बनत. म्हणजे ती माणसं बहिरे असतात त्यांच्या ठिकाणी श्रोत्रेंद्रिय नसतं असं नाही म्हणायचं. त्याचं ते गोलक जे आहेत ज्याच्यात ते राहतं ते खराब झालं असा विषय असतो. मग पण त्याच्यातही ते जे ज्ञान होतं ते ज्ञान कसं होतं असं जर म्हटलं तर तिथं चैतन्य आहे म्हणून होतं. चैतन्य जर नसेल तर ज्ञान होत नाही, होणारच नाही. म्हणून मेलेल्या मुर्द्याला डोळे असून सुद्धा दिसत नाही, कान असूनही ऐकत नाही. म्हणजे का हो असं कसं काय झालं? तर ते म्हणजे हे कान असून सुद्धा ऐकत नाही. तर त्याच्यातला काय गेला? चैतन्य. त्याला रामालाच आपण चैतन्य म्हणतो. राम म्हणजेच चैतन्य. तर त्याच्यातलं चैतन्य गेलं तर कोणतं चैतन्य गेलं? त्याच्यात 2 प्रकार. एक चैतन्य कायमचं स्थिर आहे, एक जात येतं. कोणतं गेलं? विशेष चैतन्य. कळालं? हे एवढं कळालं की कामच झालं. दुसरं काय कळायचं? एक जात येतं ते चैतन्य. मग ज्याला जाणं येणं घडतं ते चैतन्य सुद्धा मुख्य चैतन्यावर आधारित आहे. जसं आपल्याला सूर्याला धरता येईल. बरोबर? धरलं ना आरशामध्ये. असा आरसा घेतला, त्या आरशात गेले ते म्हणजे सूर्याला धरून दाखवू का? असा आरशात धरला, आला का नाही त्या सूर्य? किंवा पाण्यामध्ये, पाण्यात सूर्याला चंद्राला धरलं आपण. मग त्या पाण्यात धरलेला चंद्र हा मूळ चंद्राशी ऐक्य आहे. ते दाखवत आहे. आणि मग पाण्यातला चंद्र हलतो, मूळ चंद्र नाही हलला. इकडे जसा हलला तसाच प्रकार झाला. हे चैतन्य जे आहे ते म्हणजे याचा आत्मा गेला त्याचा आत्मा आला. तर त्याचा आत्मा गेलाही नाही. जो मुख्य आत्मा आहे तो जाग्यावर स्थिर आहे. आणि जो विशेष चैतन्य म्हणून जो आत्मा आहे तो मात्र जातो येतो. त्याला जीवात्मा म्हणतात. नुसता आत्मा म्हणत नाही, नुसता आत्मा नाही म्हणायचं, तर त्याला जीवात्मा. तो जीवात्मा विशेष चैतन्यवान आहे. तर ते कशात पडलेलं आहे? अंतःकरण रूपी आरशात पडलेलं प्रतिबिंब. कोणाचं? या मुख्य चैतन्याचं.
आणि तेच त्याच्या ठिकाणी आत्मा असल्याची सिद्धी कशी होईल? ते म्हणले तो पाहतोय. ज्या अर्थी तो पाहतोय त्या अर्थी त्याच्यात विशेष चैतन्य आहे. ज्या अर्थी ते ऐकतोय त्या अर्थी विशेष चैतन्य आहे. आणि जे मूळ सामान्य चैतन्य आहे ते पाहतही नाही आणि ते येतच नाही, या कक्षेतच येत नाही. हा तर तो साक्षी आहे. आणि ते साक्षी जो आहे त्याला मुख्य म्हणतात. मग खरा तर कोण आहे? मुख्य चैतन्यच आहे. ते काय करतं? काहीच करत नाही. ते कोणताच व्यापार करत नाही, कोणतीच क्रिया करत नाही. ते कोण सगळ्या क्रियारहित असणारा अशा प्रकारचं हे जे चैतन्य आहे. मग मी कोण आहे? मी जाणारं येणारं चैतन्य सुद्धा नाही, तर मी मुख्य चैतन्यच आहे. मी जात नाही जात कोठे येत फिरोनिया अवघेची वाया वीन बोल. तुकोबराय म्हणतात तसं. सांग. हां. इंद्रिय आणि अंतकरण सुद्धा जड असल्यामुळे त्यांच्या ठिकाणी काही काळ भासणारे चैतन्य मुख्य नाही. मुख्य काही काळ भासणारं चैतन्य कोण? आभासयुक्त चैतन्य. ते काय नाही? मुख्य नाही. आभास मुख्य आहे का? नाही. आभासाला गाऊन समजलं मुख्य नाही. सामान्याला कधी मुख्य म्हणतात? इथं सामान्य कुठे ठेवलंय ना? हा, म्हणजे विशेष म्हणून मग कसं वाटतं? म्हणून विशेष चैतन्य असं जर म्हटलं तरी ते आभास. आणि जे सामान्य आहेत ते चैतन्य. इथं साक्षी चैतन्य. आता त्याच्यातही साक्षी हे त्याच्यावर आलेलं नाव आहे. त्याला साक्षी म्हटलं. साक्षी बी म्हणू नये. त्याला चैतन्यही म्हटल्याला सहज नाही. त्याला कोणतीच नावं नाही. पण मग ओळख कशी होईल? म्हणून मग त्याला आम्ही ब्रह्म म्हणतो, आत्मा म्हणतो, चैतन्य म्हणतो, प्रत्यक्ष, कुटस्थ, साक्षी. ही त्याची काय झाली? नावं त्या ठिकाणी असल्यामुळं त्या येत राहतात. चला सांगा पुढे. कारण इंद्रिय अंतकरण हे जड असले आहेत, त्याच्यामुळे त्याचं पण ते चैतन्य खरं नाही असं समजावं. तसंच पाण्यात पडलेलं प्रतिबिंब किंवा आरशात दिसणारं प्रतिबिंब हे सुद्धा चैतन्य आहे असं म्हणू नये. कारण अंतकरण हे स्वच्छ उपाधी असल्यामुळे त्याच्या ठिकाणी ते प्रतिबिंब भासतंय. ते भासतंय. आता ही बी एक संगती आहे बरं का. शास्त्राने संगती लावून सांगितलंय. चांगली संगती लावून सांगितल्यावर माणसाला पटतं, समजतं. तुम्हाला समजून गेल्यानंतर परत इथून जर समजलेलं असेल तर आम्ही पुढे गेल्यावर तुम्हाला परत हलवू. हलवणार म्हणजे काय करणार? तुम्हाला सांगणार हो या साक्षी चैतन्याच्या ठिकाणी कोणताच लेप नाही, निर्लेप असा आहे. म्हणून त्याचा प्रतिबिंब पडतं वगैरे. ही बी एक संगती. ते औषधकवादी आणि आभासवादी असे दोन वाद आहेत. त्याच्यातला सर्वश्रेष्ठ वाद मुमुक्षूसाठी. मुमुक्षू म्हटलं की आला आभासवाद. ते सर्वश्रेष्ठ मुमुक्षूला औषधकवाद. आणि मग पुढे राहून म्हटलं मग त्या चैतन्याच्या ठिकाणी जर कुठलंच निर्लिप्तता राहत असेल, अजिबातच ते लिप्त होत नसेल तर कुठली संगती लागत नाही. आणि मग एकच संगती लागली. काय? केवळ एक चैतन्यच या सत्तेत आहे, पारमार्थिक सत्तेत. तद्भिन्न कोणताही पदार्थ अस्तित्वातच नाही. ना जगत न झाला प्रपंच आहे परब्रह्म अहम सोहम ब्रह्म आकळले. तेव्हा सूर्य जसा उदकात प्रतिबिंबित होतो किंवा मुख्य आरशात प्रतिबिंबित होतो तसेच हे चैतन्य प्रतिबिंबित होत असेल असे येथे समजू नये. कारण प्रतिबिंब हे उपाधी असेपर्यंतच असते. ते बिंबाच्या सत्तेने सत्तावान होते. बिंबे आणि उदकादी उपाधी ही जशी मूर्त साकार व मर्यादित आहेत त्याप्रमाणे चैतन्य मूर्त व मर्यादित नाही, अमर्याद असा आहे. कारण उपाधीचा नाश झाला तरी बिंबाचा नाश होत नाही. याप्रमाणे प्रज्ञान शब्दाचा अर्थ सांगून आता ब्रह्म या शब्दाचा अर्थ सांगा. चतुर्मुखेन झालाय का श्लोक? फक्त तेवढं झालंय. सांगा ना. चतुर्मुखेन देवेषु मनुष्याश्व गवादिषु चैतन्यमेकं ब्रह्मात प्रज्ञानं ब्रह्ममय्यपि. चतुर्मुखेंद्र देवेषु मनुष्याश्व गवादिषु चैतन्यमेकं ब्रह्म तप्रज्ञानं ब्रह्ममय्यपि. सांगा तुम्ही.
अन्वयात सांगितलंय की ब्रह्मदेवादी देव मनुष्य घोडे काही चतुर्मुख कोण आहे? ब्रह्मदेव. हा, म्हणून त्याला ब्रह्मदेव. चतुर्मुखेंद्र इंद्र म्हणजे ब्रह्म, इंद्र, ब्रह्मदेव आदी करून इंद्र हा करून आणखीन इतर देव म्हणून इतर देवेशु. त्यानंतर मनुष्य, अश्व, गवा, आपलं गवा नाही, अश्व, गौ आदिशु, आदी येशू. गौ म्हणजे गाय आणि अश्व म्हणजे घोडा. तर इत्यादी सगळेच प्राणी यांच्या ठिकाणी जे चैतन्य आहे तेच ब्रह्म आहे म्हणून सांगितलेलं आहे. हा. आणि ज्या अर्थी प्रज्ञान हे ब्रह्म आहे त्या अर्थी ते माझ्या ठिकाणी असलं पाहिजे. ब्रह्माचं एक दुसरं लक्षण कट केलं विचारसागरामध्ये किंवा इतर ग्रंथात काही येतं की सर्व स्थूल आणि सूक्ष्म पदार्थाच्या आत बाहेर अंतर्गत, व्यापून आत राहिलेलं. बाहेर जे भरलेलं चैतन्य त्याला ब्रह्म आता इथं सुद्धा तेच सांगतात की मनुष्य किंवा अगदी वरच्या भुवनात असलेला चार मुखाचा ब्रह्मदेव किंवा आदी करून असणारे स्वर्गातले देव, मनुष्य म्हणजे मृत्यू लोकात असणारे, गवा आदिशु किंवा अगदी पाताळात बी असणारे, तर सगळीकडे असणाऱ्या. आता हे कशाचा उपाध्या सांगितलं कारण तुम्हाला चेतन पदार्थ सांगितल्यावर त्याच्यात चैतन्य आहे असं दिसतं आणि जड सांगितल्यावर ते म्हणतात ह्याच्यात नाही. पण वास्तविक चैतन्य हे सर्व व्यापक असल्याने ते जड चेतन या सगळ्यामध्ये भरलेलं आहे. हे बी लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून नुसतं चैतन्य प्राणी आणि मनुष्य आणि ब्रह्मदेवात आहे असं नाही, तर ते सर्व व्यापक आहे, अत्यंत सूक्ष्म अतिसूक्ष्म आहे आणि केवळ पारमार्थिक सत्तेतून केवळ एकच पदार्थ आहे. आणि असं जे चैतन्य त्याला ब्रह्म असं म्हणतात. एवढं झालं. तर चतुर्मुखेंद्र देवेशु मनुष्याश्व गवादिशु च म्हणजे ब्रह्मदेव, मनुष्य, घोडे, गायी इत्यादी प्राणी यांच्या ठिकाणी यत एकम चैतन्यम तत् ब्रह्म, ते एक चैतन्य आहे तेच ब्रह्म होय. यत प्रज्ञानम ब्रह्म, आणि ज्या अर्थी प्रज्ञान हे ब्रह्म आहे त्या अर्थी ते माझ्या तत्मयी अपि असती, ते माझ्या ठिकाणी सुद्धा आहेच. कारण मी सुद्धा पैकी एक घटक आहे. जशी माणसं आहेत इतर माणसं आहेत, मी सुद्धा एक माणूस आहे. सर्वत्र जे चैतन्य आहे ते तिकडे जसं आहे तसं माझ्याकडेही आहे. म्हणून तेच एक चैतन्य सर्व पदार्थात आत बाहेर पुरून उरलेलं आहे. आणि अर्थात मी ज्या चैतन्याच्या द्वारे पाहतो तेच चैतन्य ब्रह्म आहे. प्रज्ञानम ब्रह्म असा अर्थ झाला. काय म्हणजे तर ते मी ऐकतो, मी पाहतो, मी चव घेतो किंवा मी स्पर्श अनुभवतो, तर ज्या चैतन्याच्या द्वारे मी हे सगळं करतो तेच व्यापक चैतन्यसुद्धा आहे म्हणजे ब्रह्मच आहे. तेच ब्रह्म आहे. तुम्हाला ओळख केली ना कोणतं ब्रह्म आहे? तेच ब्रह्म आहे. मग ते कोण आहे? मीच आहे. तेच ब्रह्म मी आहे. म्हणून प्रज्ञानम ब्रह्म हे महावाक्य ठरलं. म्हणजे तुम्हाला नुसत्या इन्फॉर्मेशन नाही दिली, माहिती नाही दिली, मग काय दिला? मला मी ज्याच्यातून पाहतो तेच ते साक्षी चैतन्य रूप असणारं तेच ब्रह्म आहे आणि ते ब्रह्म मीच आहे. हे ज्ञान आहे बरं. म्हणजे या ज्ञानाच्या द्वारे जीव मुक्त होऊन जाईल. कसा मुक्त होईल? तर मी कोण आहे याचं त्याला ज्ञान तयार झालं तरच तो. आणि यथार्थ ज्ञान, मी ब्रह्म आहे हे ज्ञान ब्रह्मज्ञान नाही, तर ते यथार्थ ज्ञान आहे. तर त्याच्या आधी ब्रह्मज्ञान काय आहे? मी इंद्रिय आहे ब्रह्मज्ञान आहे, मी मन आहे ब्रह्मज्ञान आहे, बुद्धी आहे ब्रह्मज्ञान आहे, चित्त आहे ब्रह्मज्ञान आहे, पंचकोश आहे ब्रह्मज्ञान आहे. हां, मी देह आहे, पंचकोशापैकी एक अन्नमय कोश पाहिला, मी देह आहे ब्रह्मज्ञान आहे. प्राणमय कोश मी आहे ब्रह्मज्ञान आहे. त्याच्यात खाली उतरला मन मी आहे, इंद्रिय मी आहे ब्रह्मज्ञान आहे, इंद्रियासहित बुद्धी मी आहे ब्रह्मज्ञान आहे. आणि केवळ अज्ञानात जो आनंदभूक असणारा तो मी आहे, तर तेही ब्रह्मज्ञानच आहे. कारण मी आनंदभूक सुद्धा नाही तर त्याच्याही पलीकडे इंद्रियांनी प्राज्ञावर इंद्रियभ्य परममनः मनसस्तु पराबुद्धे
यो बुद्धे परत असतो सहा, तर ते पलिक असणारं पर असणारं चैतन्य मी आहे. सांग वाचा आता प्रकाश, दुसऱ्या श्लोकाच्या खालचा प्रकाश राहील. सर्व उत्तम मध्यम व कनिष्ठ देहांमध्ये प्रत्ययाला येणारे हे प्रज्ञान चैतन्य एक रूपाने असते. आता प्रज्ञा हा शब्द प्रयोग बुद्धीला केला जातो नाही. आपण म्हणतो प्रज्ञा 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 परीक्षा सुद्धा आहे है ना. प्रज्ञाशोध परीक्षा. तर प्रज्ञा म्हणजे बुद्धी, पण ती बुद्धी जड आहे का चेतन आहे असा शब्द प्रयोग आपण जर केला म्हणजे बा बुद्धी तर नावाचा प्रकार म्हटलं की जड, कारण बुद्धी या अंतःकरण चतुष्टापैकी एक आहे. मनबुद्धी चित्त आणि अहंकार. त्याच्यात एक बुद्धी नावाचा घटक आहे. तो बुद्धी म्हणजेच अंतःकरण, अंतःकरणाचं दुसरं नाव बुद्धी, आणि ते तर पंचमहाभूतांच्या अर्ध्या सत्वगुणाचं कार्य आहे. त्या बुद्धी स्वतः ज्ञान नाही करून देऊ शकत, तर ज्याच्याद्वारे ज्ञान होतं ते ज्ञान मी आहे, म्हणजेच त्याला प्रज्ञान असं शब्द प्रयोग आलेला आहे. प्रज्ञान शब्द असा आलेला. आणि मग ते प्रज्ञान कुठं आहे असं जर म्हटलं तर तेच व्यापक ब्रह्मचैतन्याचंच दुसरं नाव प्रज्ञान आहे. मग ज्या प्रज्ञानाला मी जाणतो, तुम्ही कशाला जाणता? प्रज्ञानाला. प्रज्ञानाला जाणतो का? मी जाणतोय ना स्वतः, लक्षात येतंय ना. मी ऐकतो, तुम्ही ऐकता का? ऐकता. म्हणजे ऐकणं हे ज्याच्याद्वारे होतं ते श्रोत्रेंद्रिय तर जड आहे. मग त्या जड श्रोत्रेंद्रियाचे इंधन टाकलेले चैतन्य ते मी आहे, त्याला प्रज्ञान असं म्हणतात. दिसत नाही पण कार्यसिद्धी होते. मी ऐकतो तर ते चैतन्य आहे, साक्षी चैतन्य आहे म्हणूनच ऐकतो. मी पाहतो तर मी चैतन्य आहे म्हणूनच पाहतो. किती हो, जगा माझी दिसे ब्रह्म उघडे. मुक्ताई कालच झाली ना समाज म्हणजे काल मुक्ताईची पुण्यतिथी होती. तर हे प्रत्यक्ष अनुभवतोय ना आपण. ते म्हणलं ब्रह्माचं दर्शनच व्हायना, दर्शनच व्हायना. उघड आहे ना, तुम्ही ऐकताय ना, ब्रह्मच आहे. पण त्याच्यातलं काय केलेलं ते लक्षात ठेवा. मात्र ऐकताय म्हणजे श्रोतेंद्रिय ब्रह्म आहे असं नाही सांगितलं, किंवा श्रोतेंद्रिय साक्षी चैतन्य असं नाही म्हटलं. स्तोत्रामध्ये ज्या चैतन्याने त्या स्तोत्राला चैतन्यमय बनवलेलं किंवा त्याला ज्ञान करून देण्याची क्षमता तयार करून दिली, जरी ते सत्वांश प्रधान असलं तरी त्याला तसं ज्ञान होणार नाही. चला, उत्तम मध्यम कनिष्ठ देहामध्ये प्रत्येकाला. आता उत्तम देह कोणता? ब्रह्मदेव. वरचं धरायचं, वरचं. हा, उत्तम ब्रह्मदेव, मध्यम मनुष्य आणि गोडन गाई. कनिष्ठ. तर त्याला ती संगती लावा. चला पुढे. शंका, हे तुमचे म्हणणे आम्हाला मान्य नाही, बर. कारण हे अनुभव विरुद्ध आहे. कारण अनुभव विरुद्ध आहे. कारण शब्द आलं प्रज्ञा. प्रज्ञा म्हणले की गाडा, घोड्याची प्रज्ञा वेगळी, मानवाची प्रज्ञा वेगळी, आणि ब्रह्मदेवाला 4 कम्प्युटर, 4 डोकी लावून त्यांची प्रज्ञा वेगळी. कसं काय मी मान्य करायचं? सगळ्यांची प्रज्ञा एकच आहे असं म्हटलं तर हो? ब्रह्मदेव पॉवरफुल का तुम्ही? ब्रह्मा मग ते घोड्याला बी कळायला पाहिजे. घोड्याला तर काय अक्कल नाही, त्याला फक्त तेवढं हरभरे खायची अक्कल आहे. ते घोडा तर काय, घोड्याची अशी अवस्था. घोड्यामध्ये जीव आहे ना, त्याला ही प्रज्ञा आहे. आहार, निद्रा, भय आणि मैथून सगळ्यांच्या मध्ये समान आहे. प्राणी आणि याच्यामध्ये जीवांच्या मध्ये असं समानता आहे. काहींच्या बुद्ध्या तेच चालतात. मानवामध्ये सुद्धा सगळ्यांची बुद्धी सारखी पण चालते. काहींची तेज चालते, काहींची डल चालते, काहींची झोपा चालते. तर आमच्या याच्यावर ऑब्जेक्शन आहे. काय म्हटले? त्या मला मान्य नाही. कारण कारण ते अनुभव विरुद्ध आहे. हा, देवाधिकांचे ज्ञान सामर्थ्य अधिक, मनुष्याचे त्याहून कमी, पशवाधिकांचे त्याहूनही कमी, बरोबर. किडी मुंगी इत्यादिकांचे तर अगदी संकुचित ज्ञान सामर्थ्य आहे. अगदी संकोचित ज्ञान सामर्थ्य. म्हणजे फार नाही असं नाही, मुंग्यांना सुद्धा ज्ञान होतं.
हा इकडं काय आहे तिकडं काय चाललंय तिथं म्हणले तिथं रवा पडला इकडं साखर पडली चला त्यांना ज्ञान होतंय का नाही येतात का नाही ते गोळा होऊन टाका इथं थोड्या वेळात तुम्हाला इथं अगदी अशी लाईन दिसेल की तिने तिला सांगितल्याशिवाय आली का हा ती सांगते तिला की चल इकडं माझ्या मागे ये माझ्या मागे ये ती बरोबर जशी आपले रेशन कार्डाला जातात रेशनवर जातात ना आपल्या मुंग्या तर तेव्हा चला काय म्हणतात मुंगी इत्यादी कायचे तर अगदीच संकोचित ज्ञान सामर्थ्य शिवाय अनुभव हा तुमच्या आचार्यांनीही शारीरिकांत वैषम्य नैर्गुण्याभाव नावाच्या अधिकरणात ही गोष्ट सांगितली आहे. हा म्हणजे देवाने सगळ्यांसाठी काय केलेले समानता दिलेली म्हणजे वैषम्य नाही वैषम्य आणि नैर्गुण्य हे काय आहे का दोष आहे हे दोष सांगितलेले जर विषमता वैषम्य या पदाचा अर्थ आहे विषमता देवा तर आरोप होतो किंवा मग काहींना तुम्ही जास्त अक्कल दिली आणि काहींची आरोप कोणावर गेला देवावर गेला किंवा त्याच्याकडेच नैर्गुण्य बी हा नावाचा दोष त्याच्यावरच जाईल वैषम्य नैर्गुण्य तेव्हा असा भाग अधिकरणात तुम्हाला सांगितला म्हणतात पूर्वी समाधान हे तुझे म्हणणे अक्षरशः खरे आहे हा पण ज्ञान व प्रज्ञान यांचे अर्थ भिन्न भिन्न आहे. बरोबर आहे हे तुझं म्हणणं बरोबर आहे पण प्रज्ञान आणि ज्ञान यांचे अर्थ भिन्न भिन्न आहेत हे कळून घ्या कसं आहे ते ऐका ज्ञान म्हणजे वृत्ती ज्ञान किंवा वैषयिक ज्ञान व प्रज्ञान म्हणजे अंतःकरणाचे साक्षी चैतन्य होय. बरोबर मग आता बदल कशात होय प्रज्ञानात बदल होतोय का ज्ञानात बदल होतोय ते म्हणले काय शिकले म्हणले 4थी दुसऱ्या विचार काय झालं म्हणलं ग्रॅज्युएट ज्ञानात फरक पडला का नाही तिथं ज्ञानात काय झाला फरक पडला प्रज्ञानात 4थी शिकलेल्याचंही प्रज्ञान म्हणजे चैतन्य एकच आणि ग्रॅज्युएट झालेल्याचंही चैतन्य आणि ज्ञान मात्र कंजाला चालना दिली जाते असे पहा या ज्ञानामध्ये म्हणून म्हटलं जर सत्वगुणी आहार करणारा माणसाची बुद्धी चांगली चालते तोच रजोगुणी आहार करत असेल तर त्याच्या बुद्धीवर परिणाम होतो राजवंश प्रधान होतो आणि तमोगुणी माणसाची बुद्धी अजून तमावश प्रधान होते त्याच्या त्या आहारावर परिणाम झाला का नाही चैतन्यावर झाला म्हणजे प्रज्ञानावर परिणाम होत नाही कधी नाहीतर वैषम्य नाही नैर्गुण्य हे दोष कोणावर जातील देवाकडे गेले तर तसं होत व प्रज्ञान म्हणजे अंतःकरणाचे साक्षी चैतन्य होय. त्यामुळे प्राण्याच्या योग्यतेप्रमाणे म्हणजे इतर प्राण्यांच्या मध्ये सगळ्याच प्राण्यांच्या मध्ये असणारं प्रज्ञान म्हणजे साक्षी चैतन्य आणि माझ्यामध्ये असणारं साक्षी चैतन्य एकच. त्यामुळे प्राण्यांच्या योग्यतेप्रमाणे व पूर्व कर्माप्रमाणे ज्ञानामध्ये कमी अधिकपणा असणे साहजिकच आहे. योग्यतेप्रमाणे बरोबर का नाही आणि पूर्व कर्माप्रमाणे सुद्धा तिथं येते बरं का पूर्वकर्म येतं काही माणसं उपजत ज्ञान जास्त राहतं त्यांच्याकडे उपजताच येतं ते म्हणजे कसं काय ह्याला तर काय ट्रेनिंग नाही दिलं प्रशिक्षण नाही कुठलं नाही कसं काय एवढं ज्ञान आहे त्याचं ते पूर्व कर्माप्रमाणे त्याच्यामध्ये तो प्रभाव होतो आणि काही वेळेला योग्यतेप्रमाणे म्हणजे एक पहा आमच्या काळात असणारं आमचं बालपण आम्हाला आठवतं त्यावेळेला काय सुविधा होत्या काहीच नाही आणि आत्ताचे जे पोरं आहेत ना त्याच्या घरात त्यांचे खेळणे हे सगळे पाहत ह्यांची बुद्धी चंचल होते का नाही त्या बुद्धीला चालना मिळते ना ते हां ती गाडी चालव आणखीन काय काय लय भरपूर खेळणे आलेले या असे एवढं टोप ती एक जणाच्या घरी गेली एवढं टोपलेच भरलेलं होतं घरात पाय ठेवायचा जागा नाही सगळं त्या पोरांनी इकडं तिकडं टाकून दिलं म्हणून म्हटलं आपणच भरून काढावं पाहिजे सगळे आता ते सगळे खेळणे काय करतात बुद्धीला चालना देतात ते म्हणजे पोरं काय हुशार आहेत त्यांना ती ट्रेनिंग मिळते योग्य ते जर एखादा गरीबाचा असेल त्याच्याकडे काय नाही ते आपलं गपचूप बसले तर त्याच्या बुद्धीला काय नाही असा फरक आहे म्हणून त्यामुळे ज्ञानामध्ये काय होतंय कमी अधिकता येते तसाच प्रकार इथं सुद्धा आहे तुम्ही पाठाला सगळे एकत्र येतात आणि अभ्यास करणारी माणसं चमकतात अभ्यास न करणारे
किंवा मला नाही कळत, तुम्ही घासा ना. ज्याने कळत नाही ना त्याने जास्त वेळा अभ्यास करा. कळतं त्याने कमी केला तरी चालतो, पण उलट होतंय. कळत नाही तो करतच नाही. ज्याला कळतं ते जास्त वाचत बसते. उलट होते का? ज्याला कळत नाही काच अभ्यास करायचा. कळत नाही का कळत नाही बाबा, मला काय, माझ्यात काय दोष आहे हा शोधून काढायचा. चल पण प्रज्ञान हे सर्वांमध्ये साक्षी रूपाने सारखे भरून राहिलेले असल्यामुळे हा, व प्रत्येक प्राण्यातील हे अनुभवरूप चैतन्य पृथक थोडक्यात आहे. प्रज्ञान पदाचा अर्थ साक्षी चैतन्य. प्रज्ञान पदाचा दुसरा अर्थ आत्मा चैतन्य. हे सगळ्यांच्यात सारखा आहे. कोणाच्या आत्म्यात न्यून अधिकता सगळेच आहे, एकच आहे, ते सम आहे. ब्रह्म सर्वगत सदा सम, जेते अणु आहे विषम, ऐसे जाणती ते अति दुर्गम, त्यांची भेटी झाली या भाग्य परम हो, ऐसे कैसे आने भेटती ते सम. पण प्रज्ञान हे सर्वांमध्ये साक्षी रूपाने सारखे भरून राहिलेले असल्यामुळे व प्रत्येक प्राण्यातील हे अनुभवरूप चैतन्य तर पृथक याच्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा आला आतापर्यंत तुमच्या याच्यात चर्चेत आलेला, प्रश्न आणि उत्तर जे आलेलं होतं. तर त्याच्यात प्रज्ञान जर एक आहे तर वेडे शहाणे का भेद होतो असा प्रकार आपल्याला दिसतो. तर वेडे शहाणे हा भेद प्रज्ञानामध्ये नसून ज्ञानामध्ये. प्रत्येक प्राण्यातील हे अनुभवरूप चैतन्य पृथक आहे असे मानण्यास काही एक कारण नसल्यामुळे ते एक आहे हा सिद्धांत ठरला. बरोबर आहे. 6 शास्त्रकारांची 6 मत आहे. त्याच्यामध्ये सगळे भेदवादीच आहेत 5. ते सगळे काय करतात, चैतन्याला अनेकत्व हा आरोप करतात. पण वास्तविक चैतन्य एकच आहे असं उत्तरी व्यवस्था शास्त्रकार व्यास महर्षींनी सांगितलं. सांख्यशास्त्रकार कपिल मुनी हे आत्मे नाना मानतात ना. एक मानला, सुख दुःख कर्तृत्व भक्तृत्व मानत नाही, तरी आत्मे नाना मानतात. त्यांना विचारलं का नाना मानता, तुम्ही जर सुख दुःखाची व्यवस्था नाही, त्याच्यासाठी त्यांनी काय केलेलं आहे, अंतःकरण ही नाना मांडली. मग सुख दुःखाचं तिकडे गेले, आत्म्यावर नानात्व का आणलं हे त्यांनाच कळत नाही. कपिल मुनी सांख्यशास्त्रकार. वैशेषिक शास्त्रकार तेही आत्म्याला जड असं मानतात, द्रव्य असं मानतात. न्याय आणि वैशेषिक हे दोघंही आत्मा कसा मानतात, जड आणि द्रव्य मानलेले. त्यांनी आत्मा हा द्रव्य मानला आणि असा जड मानला. त्याच्यातही म्हणजे त्यांनी ते आत्मे नाना मानले. ज्या वेळेला जड मानला जातो त्यावेळेला द्रव्य मानलं, त्याच्यातच नानात्व आलं. म्हणून सांख्यांनी आत्मा नाना मानला, योगावाल्यांनी त्यांचंच अनुकरण केलं. म्हणून सांख्य आणि योग यांची जोडी लावलेली. ते बी तसा मानतात तसेच मानतात. म्हणजे पतंजली जे आहेत ते सुद्धा आत्मे नाना मानतात. सांख्यांनी मानले, पतंजलीने मानले, वैशेषिकांनी मानले, न्यायांनी आत्मे नाना मानले. जैमिनी आले ते म्हटले आत्मा आणि परमात्मा हे भेदच आहे. पूर्वमीमांसा शास्त्रकार ते म्हणजे आत्म्यात आणि परमात्म्यामध्ये भेद आहे. मग आत्म्यामध्ये परमात्म्यात भेद आहे तर आत्मे नाना आहे हे सुद्धा जैमिनीने मानले. झाले का, या 5ही शास्त्रकारांनी आत्मा काय केला, आता एक राहील आणि ते झाले व्यास महर्षी. ते म्हणतात आत्मे नाना नसून आत्मा एकच आहे. आत्मा एकच आहे. मग आत्मा एकच आहे तर तो भेद रहित आहे, पण उपाधीमध्ये तो भासतो अशी संगत. म्हणून सगळ्यांच्या जीवकृत उपाध्या भिन्न भिन्न लागल्या. त्या जीवाला मोक्ष कसा मिळेल, तर त्याने ज्या वेळेला त्याला ज्ञान होईल की मी एकच परिपूर्ण अद्वैत स्वरूप आत्मा आहे, झाला तो उपाधीचा संघ टाकला. उपाधी तेव्हाच सुटेल ज्या वेळेला संघ टाकला जाईल. संघ जर धरून आत्मज्ञान नाही, म्हणून त्याच्यावरून तो भिन्न झाला. उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार, काहीच संसार तुम्हा नाही, ऐसे बंद करुनी देवा नारायणा समूळ वासना. तर अशा प्रकारे हा विषय येतोय. काय म्हणतायत ऐक. ते सर्वांचेही कारण आहे. हे सर्व चराचर त्याचा एक अंश आहे व ते स्वतः जे सगळ्यांचं कारण आहे. हे ब्रह्म हे सगळ्याचं आत्मा हा कारण आहे.
आणि त्याच्यावरती हे चराचर बसलेलं आहे. तेव्हा ह्या चराचर त्याचा एक अंश आहे. काय श्लोक आहे? कृष्णव्याहमिदं कृष्णमेकांशेन जगतोऽजम् अथवा बहुनैते अथवा बहुनैतेन किं ज्ञातेन तव अर्जुन विष्टभ्याहं मेकांशेन स्थितो एका अंशात त्याचा तो एक अंश आहे. म्हणजे जेवढं चराचर आहे ते परमस्वरूपाच्या ठिकाणी अंश आहे. आता अंश म्हणजे अंशी भाव बी नाही धरला तर तुम्हाला कुठेतरी मानावं लागेल, म्हणून त्याच्या एका कल्पित अंशाची एका ठिकाणी तो कल्पित आहे म्हणून मांडले. श्रुती स्मृती प्रतिपादन करीत असल्यामुळे तेच ब्रह्म निरातिशय मोठे होईल. महाराज कारण शून्य याचा अर्थ काय होईल? ते स्वतः कारण शून्य आहे का कशालाच कारण नाही, किंवा अद्वैत असं धरू शकतो का आपण? जगालाही कारण नाही, कशालाच कारण नाही. कशालाच कारण आहे, मग अद्वैत धरलं तर? अद्वैत स्वरूप आहेच आहे त्याचं, पण इथं कारण शब्द आला ना, कारण शून्य. तर ते कशालाच कारण नाही. ते म्हणले जगाचं कारण ब्रह्म आहे. काय कारण आहे ते सांगा. भानगडीतच पडलं नाही. तुम्ही कोणावर बी आरोप करायला लागले काही, ते म्हणते बा ते काय चोरी कोणी केली, ते म्हणले ह्यांचं नाव निवड टाका. अपवाद ते म्हणले बा काय आपलं, ते म्हणले बा तात्पुरती केस दाखल करायला करा, मग त्याचं नाव अपवाद. म्हणजे ते काय केलं, कोणाचं कारण नाही, अपवाद आहे. पहिल्यांदा त्याच्यावर आरोप केला, अध्यारोप केला. अध्यारोप म्हणतो आपण, नंतर त्याचा अपवाद केला. नंतर असं अपवाद केल्यानंतर असं सिद्ध झालं की ते कोणालाच कारण सोडून द्या म्हणजे ते कोणालाच कारण. जगात कोणी कोणापासून झालं झालंच नाही, उलट सिद्ध झालं, जगातच झालं नाही. जगातच झालं नाही, ब्रह्मापासून जगत झालं असं म्हणण्यात काय अर्थ आहे? त्याच्यापासून काही झालं नाही, त्याने काही केलं नाही, हा कोणाचा कारण नाही आणि याचं कोणी कारण नाही. ना ज्याला आई नाही आणि बाप बी नाही त्याचं नाव, आणि ज्याला मुलं बी नाही आणि बायको बी नाही त्याचं नाव ब्रह्म. याचा जन्मच झाला नाही म्हणजे अजन्मा. ब्रह्म कसं आहे? अज अजो नित्य शाश्वतोयम पुराणो न हन्यते हन्यमाने. सांगा. आता गुरुकृपेने ज्याला साक्षात्कार झाला आहे हा. असा शिष्य म्हणतो की माझ्यामध्ये चैतन्य असल्यामुळे ह्या माझ्या देहामध्ये ते ब्रह्मच आहे, ब्रह्माच आहे, अन्य काही नाही. काहीच नाही. कसं कळालं? साक्षात्कार झाला म्हणजे ज्ञान झालं. साक्षात्कार पदाचा अर्थ आहे ज्ञान. काय ज्ञान झालं? अरे मीच ब्रह्म आहे. इतक्या दिवस उगाच कशालाही समजत होतो. हे सगळं कळाल, मी कसा ब्रह्म आहे कळाल, तर मी सच्चिदानंद ब्रह्मच आहे. माझा कधी नाश होत नाही, माझा कधी जन्म झाला नाही आणि माझ्याला जन्मच नाही, त्याला मृत्यूही नाही. आणि असा कोण आहे तर मीच आहे. मी पदाचा अर्थ त्याने ब्रह्म घेतला तर. आणि एरवी जर तो कशाला चिकटलेला असेल तर त्याच्या शंका जाग्यावर, सगळ्या शंका आहेत तशा जाग्यावर राहतात. मरणार नाही म्हणतात आणि इथं तर सगळं जळतंय. कसं काय हो? आपण जळतं ते तुम्ही नाही, जळतं ते पंचमहाभूताचं आहे. हे जे खोका आहे ना, हे शरीर आहे, हे जळणार आहे. जन्म त्याचा झाला, माझा कुठं झाला? मी अजन्म आहे, माझा जन्म झालेला नाही. मग मी ज्या देहात राहतो त्या देहाचा जन्म मात्र झाला आणि तो कर्मगतीवर आधारित. हे जर ज्ञान तुम्ही तयार करून घेतलं तर पुढचे जन्म खंडित झाले म्हणजे संपले. त्यानंतर पुढे जन्म नाही येणार. आणि हे ज्ञानच अंतिम देहात होतं असं म्हटलं. अंतिम मानवी देहातच हे आत्मज्ञान प्रबळ होतं. तोपर्यंत तुम्ही परोक्ष ज्ञानापर्यंत भेटता. काय म्हणजे त्याच्यात प्रतिबंध काय येतात असं जर म्हटलं तर त्याला गृहीत धरून चालायचं. पुढे काहीतरी देह शिल्लक राहिलेले असले पाहिजे, म्हणून आत्मज्ञान होत नाही. असाही एक देश लावता येतो आपल्याला. आणि जर होणारच आहे, कारण एक आहे आत्मज्ञानानंतर परत जन्म देणं हा दोष आहे. त्यामुळे ब्रह्मज्ञान बी झालं आणि परत पुढच्या देहात गेला तर हा काय होईल? दोष येईल. म्हणून ब्रह्मज्ञान हे अंतिम मानवी शरीरात होतं हे म्हणणं योग्य. आणि
तोपर्यंत पूर्व अपरोक्ष ज्ञान मानायला काय, आपल्या परोक्ष ज्ञान मानायला काही अडचण नाही. कारण परोक्ष ज्ञानी जरी झाला तरी तुम्ही त्या प्रवासातले शेवटच्या टप्प्यात आहे. आज ना उद्या मुक्त होणार. परोक्ष ज्ञानी होऊन तरी मरावं पण मरायचं तर परोक्ष ज्ञानी नका का अपरोक्ष व्हायला, पण नाही झाला तर काय करावं. कारण पुढे काय आपण प्रारब्ध किती जन्माचं बाहेर पडलेलं नाही सांगता येत, जड भरतासारखं. ठीक आहे, पण मग परोक्ष ज्ञान हे करून घेण्याची आपली हातोटी आहे. मग परोक्ष ज्ञान करून घेणारा मनुष्य सुद्धा खाली जात नाही. तेव्हा गुरुकृपेने ज्याला साक्षात्कार झाला आहे, कोणता साक्षात्कार, परोक्ष ज्ञानाचा असेल किंवा अपरोक्ष ज्ञानाचा असेल, तर त्यावेळेला माझ्यामध्ये असणारं चैतन्य, यामुळे माझ्या देहामध्ये ते ब्रह्मच आहे असं जाणलं. ते कसं काय? हा? ते ब्रह्म कसं काय? काय लिहिलंय? ते ब्रह्मच आहे. कुठे? जातो असं माझे माझ्या देहामध्ये ते ब्रह्मच आहे. म्हणजे प्रज्ञान हेच काय आहे, ते प्रज्ञान हेच ब्रह्म आहे. म्हणजे मी तिथं आहेच आहे, म्हणजे ब्रह्म तिथं आहेच आहे. ज्या सगळ्या शरीरामध्ये असणारे व्यापक चैतन्य ते, आणि ते प्रज्ञान ब्रह्मच आहे. कारण असं आहे, महावाक्यात ते हे शपथ आल्याशिवाय आणि तू हे पद आल्याशिवाय संगती लागत नाही. म्हणून ते पद टाकणं गरजेचं आहे. असे आहे, अन्य काही नाही. द्रक्ष्यात्मन्यथो मयि. द्रक्ष्यात्मन्यतो मयि. द्रक्ष्यस्य आत्मन्यथा मयि. ते सर्व, हे सर्व तू आपल्या व माझ्या ठिकाणी पाहशील, असं भगवान श्रीकृष्णांनी कुठं म्हटलेलं आहे? नाही, 9व्या मधला नाही, 4थ्यामध्ये असं. मी कितव्यातला बी नाही पाहिला. पाहिला का भगवद्गीतेतला श्लोक? 4थ्या अध्यायातला 35वा श्लोक आहे. म्हणतो पाहून घ्या, मला नाही वाटत. आत्मन्यथा मयि. ते सगळे तू आपल्या ठिकाणी पाहशील, माझ्या ठिकाणी पाहशील. हे सर्व तू आपल्या व माझ्या ठिकाणी पाहशील असे भगवंतानी पाहिजे. अर्थात आपल्या ठिकाणी आणि माझ्या ठिकाणी म्हणजेच हे सगळं केवढं विश्व वसलेलं आहे, ते सगळं माझ्याच मुळं वसलेलं आहे, असा त्याला एक आधार. मी ज्या देहाच्या संबंधाने राहतो, त्या देहाच्या संबंधाने जगत पाहतो. जर देहच नसता तर जगत पाहिलं असतं का? म्हणून माझ्या संबंधाने मी जगत पाहतो. देह आहे ना म्हणून जगत पाहतो, देह नाही ना जगत पाहायचा विषयच राहत नाही. यंत्र नाही, एक यंत्र आहे. देह नावाचं एक यंत्र आहे. हे यंत्र मध्ये आलं की चित्र दिसतंय, आणि देह नावाचं यंत्र गेलं की चित्र बंद होतं. पडद्यावरची चित्र तशीच दिसतात. मध्ये एक यंत्र असतं, पुढे पडदा असतं. पडद्यावरची चित्र का दिसतात? यंत्र आहे. यंत्रच गायब केलं तर पडद्यावरची चित्र. तसंच आहे, हे देहरूपी यंत्र जर गेलं तर जगतरूपी चित्र बंद होतं, पाहायचंच बंद होतं. गेल्यानंतर काय तसा ज्या वेळेला हे होईल, हे सर्व तू आपल्या व माझ्या ठिकाणी, माझ्या म्हणजे आत्मा, चैतन्य, ब्रह्म, आणि आपल्या म्हणजेच आत्मा आणि ब्रह्म दोन नसून एकच आहे. याप्रमाणे ऋग्वेदस्थ महावाक्याचे व्याख्यान करून आता यजुर्वेदस्थ बृहत आरण्यकातील अहम ब्रह्मास्मी. अहम ब्रह्मा अस्मी. अहम म्हणजे मी, ब्रह्म अस्मी म्हणजे आहे, मी ब्रह्म आहे. या वाक्याचा अर्थ उक्त करण्यासाठी प्रथम अहम शब्दाचा अर्थ सांगतायत. म्हणतात परिपूर्ण परात्मास्मिन्. देहे विद्याधिकारिणी. परिपूर्ण परात्मास्मिन् देहे विद्याधिकारिणी.
विद्याधिकारिणी परिपूर्ण परात्मास्मिन् देहे विद्याधिकारिणी परिपूर्ण परात्मास्मिन् देहे विद्याधिकारिणी बुद्धे साक्षितया स्थित्वा बुद्धे साक्षितया स्थित्वा बुद्धे साक्षितया स्थित्वा बुद्धे साक्षितया स्थित्वा स्फुरन्नहमितिर्यते 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 बुद्धे साक्षितया स्थित्वा स्फुरन्नहमितिर्यते बुद्धे साक्षितया स्थित्वा स्फुरन्नहमितिर्यते बुद्धे साक्षितया स्थित्वा स्फुरन्नहमितिर्यते बुद्धे साक्षितया स्थित्वा स्फुरन्नहमितिर्यते परिपूर्ण परात्मास्मिन् देहे विद्याधिकारिणी 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 बुद्धे साक्षितया स्थित्वा स्फुरन्नहमितिर्यते परिपूर्णः परात्मा अस्मिन् देहे विद्याधिकारिणी बुद्धेः साक्षितया स्थित्वा स्फुरन् अहम् इति इर्यते इति इर्यते ऐका बरं परिपूर्णः परात्मा अस्मिन् देहे विद्याधिकारिणी बुद्धेः साक्षितया स्थित्वा स्फुरन् अहम् इति इर्यते परिपूर्णः परात्मा अस्मिन् देहे विद्याधिकारिणी बुद्धे साक्षितया स्थित्वा स्फुरन् अहं सन् इति इर्यते. सण कुठून काढलं सांगा बरं मला. मग मी सांगितलं होतं का तुम्हाला? सांगितलं होतं सण सांगितलं का मी तुम्हाला? नाही सांगितलं. तुम्ही कसं काय सण म्हणले? काय खालचं वाचून सांगितलं? तुम्ही माझ्याला बोलण्याकडून नाही ऐकलं, तुम्ही तिथं खालचं वाचून सांगितलं. बरोबर का नाही? हां, मग मी सांगितलेलं सांगायला पाहिजे होतं. स्फुरन् अहम् इति इर्यते असे 4च पद आहेत त्याच्यामध्ये. सण पद नाही. मग त्या सण पदाचा अध्यार नसून अस्मिन आपलं स्फुरन् या पदाचं कृदंत आहे. ते व्याकरण आहे ते काय आहे? वर्तमान कृदंत म्हणतात त्याला. आणि सण पदाचा अर्थ आहे करणारा, म्हणजे बुद्धीमध्ये प्रकाश करणारा असा त्या सण या पदाचा अर्थ होतो. त्याला कृदंत असं म्हणतात. म्हणून ते जोडलेलं आहे तिथं. नाहीतर म्हणजे तिथं सण या पदच्छेदात सण निघत नाही. त्याला वर्तमान कृदंत असं म्हणतात. त्याच्यातलंही कोणतं येते? वर्तमान चालू स्थितीत प्रकाश करणारा, साक्षीतला चैतन्याचा प्रकाश. त्याचं नाव काय आहे? सण असं. तर तेव्हा परिपूर्ण परात्मा, परिपूर्ण अर्थात ओतप्रोत